नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आरोग्य सेवा देणारी कंपनी डॉक्टर लाल पॅथ लॅबनं आपल्या भागधारकांसाठी दुहेरी खुश खबर दिली। कंपनीनं लाभांश आणि बोनस शेअर्सची घोषणा केली आहे। डॉक्टर लाल पॅथ लॅब्सनं 2026 आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 7 रुपये इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय। याशिवाय डॉक्टर लाल पॅथ लॅबनं पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याचं देखील जाहीर केलेलं आहे। डॉक्टर लाल पॅथ लॅबनं 2025-26 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले। यावेळी कंपनीने लाभांश जाहीर केला। डॉक्टर लाल पॅथ लॅबनं लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ही 7 नोव्हेंबर 2025 ही निश्चित केली आहे। लाभांश त्याच्यानंतर 30 दिवसांच्या आत दिला जाईल। यापूर्वी कंपनीने 2026 साठी प्रति शेअर 6 रुपयांचा पहिला इंटरिम लाभांश जाहीर केला होता। डॉक्टर लाल पॅथ लॅबनं आपल्या भागधारकांना पहिल्यांदाच बोनस शेअर्स दिलेला आहे। शेअरधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी बोनस म्हणून नवीन 1 शेअर मिळेल। बोनस जारी करण्याची रेकॉर्ड डेट अद्याप तरी जाहीर करण्यात आलेली नाही। डॉक्टर लाल पॅथ लॅबचा निव्वळ एकत्रित नफा जुलै-सप्टेंबर 2025 तिमाहीमध्ये वाढून 150.6 कोटी रुपयांपर्यंत गेला। गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये हा नफा 129.2 कोटी रुपये होता। ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल हा 730.6 कोटी रुपये आहे, जो सप्टेंबर 2024च्या तिमाहीतील 660.2 कोटी रुपये एवढा होता। शुक्रवारी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती 1.5% वाढून 3136 रुपयांवरती बंद झाले। कंपनीचा मार्केट कॅप देखील 26,200 कोटी रुपये एवढा आहे। सप्टेंबर 2025 अखेर प्रमोटर्सकडे कंपनीतील 53.21% हिस्सा होता। 3 महिन्यामध्ये या शेअर्समध्ये 13% वाढ आपल्याला पाहायला मिळाली। BSE वरील शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक हा 3,542 रुपये एवढा आहे, जो 19 सप्टेंबर 2025 रोजी नोंदवण्यात आला होता। तर 52 आठवड्यांचा निच्चांकी भाव हा 2,295 रुपये एवढा आहे, जो 3 मार्च 2025 रोजी नोंदवण्यात आला होता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या कंपनीनं त्यांच्या शेअर होल्डर्सना दुहेरी फायदा, दुहेरी बोनस दिलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।